प्रभूच्या नावाने धन्यवाद देऊया। आज खरोखर परमेश्वराने आज परत एकदा आपल्याला त्याच्या चरणाजवळ त्याची आराधना करण्यासाठी एकत्र केलेले, आपण त्याची प्रार्थना करू। प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद देतो आबा, तुझी स्तुती हो, तुला गौरव हो परमेश्वर पिते आबा। प्रभूजी, आज परत एकदा प्रभू तुझी उपासना करण्याचा हा दिवस तू आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्याजवळ आणतो, तुझ्या आत्म्याचा आणि तुझ्या रक्ताचा स्पर्श कर परमेश्वरा। आमच्या सर्व अपराधांची क्षमा कर प्रभूजी। आम्ही जे पण काही आराधना करू, जे पण गीत गाऊ प्रभू, जे पण प्रभूजी तुझ्या चरणाजवळ आमची विनंती अर्पण करू, ती सर्व तुला मान्य असू दे। तू आमचं सहाय्य करता हो आणि तू आम्हाला आशीर्वाद दे। प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणतो, आमेन। प्रेज द लॉर्ड। खरोखर प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, कारण की आजचा हा दिवस परमेश्वराने आपल्या आयुष्यासाठी जोडलेला आहे आणि आपण निरंतर त्याची उपकार स्तुती करत राहावी, कारण की तो उपकार स्तुतीस योग्य असा आपला परमेश्वर आहे। आपण एक गीत गाऊन त्याची उपकार स्तुती करू। पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा, पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा, तू ही दिखा, तू ही चला, तू ही मुझे जीना सिखा, तू ही दिखा, तू ही चला, तू ही मुझे जीना सिखा, पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा, पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा। हाँ, हालेलुया, हाँ, हालेलुया, हाँ, हालेलुया, हाँ, हालेलुया। कैसे करूं मैं ये प्रार्थना, कैसे करूं मैं आराधना, कैसे वचन को मैं जानूंगी, कैसे महिमा मैं गाऊंगी, कुछ भी नहीं है मुझको पता, पवित्र आत्मा तू सिखा, कुछ भी नहीं है मुझको पता, पवित्र आत्मा तू सिखा, तू ही दिखा, तू ही चला, तू ही मुझे जीना सिखा, तू ही दिखा, तू ही चला, तू ही मुझे जीना सिखा, पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा, पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा, कैसे प्रभु को ढूंढूंगी मैं, कैसे प्रभु को पाऊंगी मैं, कैसे प्रभु में चलूंगी मैं, कैसे प्रभु में जीऊंगी मैं, कुछ भी नहीं है मुझको पता,
सिखा, पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा, पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा। हाँ, हालेलुया, हाँ, हालेलुया, हाँ, हालेलुया, हाँ, हालेलुया। हालेलुया प्रभूजी, आम्ही खरोखर तुला धन्यवाद देतो देवप्पा. आम्ही तुझी स्तुती करतो रबा. आम्ही तुझ्या जिवंत नावाला धन्यवाद देतो. हो पवित्र आत्मा, आज आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तू आम्हाला दाखव की आम्ही कशा प्रकारे आम्ही परमेश्वराला आनंदित करू, आम्ही कशा प्रकारे आमच्या येशूला आनंदित करू. हालेलुया. पवित्र आत्मा, आज आम्हाला तू शिकव. प्रभूच्या मार्गाने जाण्यासाठी आम्हाला शिकव. प्रभूचे आज्ञा पालन करण्यासाठी तू आम्हाला शिकव आणि आम्हाला देवाची अत्यंत संतोष देणारी अशी लेकरं आम्ही बनावी. अशा प्रकारेचा रास्ता प्रभू, अशा प्रकारचं वाट तू आम्हाला दाखव परमेश्वर. हालेलुया. धन्यवाद हो रबा, धन्यवाद हो राजा. ओ ग्लोरिया रबा शाबा, ओ रिबा खंदा रावाला रबा, ओ रबा शामा. हालेलुया रबा. ओ प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. ओ पिता पुत्र पवित्र आत्मा, आम्ही तुझ्या जिवंत नावाची धन्यवाद देतो. तुझ्या जिवंत नावाची उपकार स्तुती करतो आबा. हालेलुया. धन्यवाद हो देवा, धन्यवाद हो देवा. प्रभू, आज तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे शिकव आणि देवप्पा, आज आम्हाला तू नवीन आशीर्वाद दे प्रभू. नवीन आशीर्वाद आज तू आम्हाला दे प्रभू. आमची तू प्रार्थना ऐक प्रभू येशू. ही सर्व प्रार्थना तुझ्या नावाने केली म्हणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण आज परत एकदा दुसरे इतिहास याच्या 20व्या अध्यायातून काही वचने आपण पाहणार आहोत. तर आपण दुसरा इतिहास याचा 20वा अध्याय 18 ते 21 वचन आपण पाहूया. मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लघविले. त्याप्रमाणे सर्व यहुदी व यरूशलेम निवासियांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्या पुढे दंडवत घातले. आणि कहाती व कोरही यांच्यातील काही लेवी उभे राहून इस्रायलाचा देव परमेश्वराचे स्तवन उच्च स्वरे करू लागले. ते अगदी पहाटे सुटून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, आहो यहुद्यांनो, आहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका. तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमिले. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, तू आम्हाला हे वचन दिलंस, तुला धन्यवाद देव. या वचनाला तू स्पर्श कर. पवित्र आत्मा, या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल. आमचं अंतःकरण खोल प्रभूजी. आमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित कर प्रभू. तुझ्या सर्व गोष्टी आम्हाला समजू दे. तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. सर्व प्रभूजी वचनाला आड येणाऱ्या शक्तीला आम्ही येशूच्या नावाने बांधतो. हालेलुया. धन्यवाद हो देवप्पा. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणतोय. आमेन. या ठिकाणी आपण मागच्या 2 वेळेस आपण पाहिलेलं आहे की यहोशाफाटावरती काही लोक चालून आलेले आहेत. त्यावेळेस यहोशाफाटाने आपलं हृदय परमेश्वराकडे लावलेलं आहे. तो घाबरून न जाता त्याने परमेश्वराचं सहाय्य घेतलेलं आहे आणि सर्व लोकांनी प्रभूच्या समोर उपवास प्रार्थना करून ते देवाच्या समोर शरण आले. त्यावेळेस आपण पाहतो की देवाने त्यांची भेट घेतलेली आहे. परमेश्वराचा आत्मा त्यांच्यामध्ये उतरला आणि परमेश्वराने त्यांना वचन दिलेलं आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं की तुम्ही घाबरू नका, कचरू नका, कारण हे युद्ध तुमचे नाही, तर परमेश्वर तुमच्यासाठी लढणार आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी विश्वास ठेवला आणि जसं परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली तसं ते त्यांच्यावर चालून गेलेले आहेत. आता 18व्या वचनापासून आपण बघू की मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लघविले. त्याप्रमाणे सर्व यहुदी व यरूशलेम निवासियांनी परमेश्वराचे भजन करून
त्याच्यापुढे दंडवत घातले आणि कहाती व कोरही यांच्यातील काही लेवी उभे राहून इस्रायलाचा देव परमेश्वराचे स्तवन उच्च स्वरे करू लागले. या ठिकाणी आपण बघतो की काही दिवसांपूर्वी तर यहोशाफाट घाबरलेला होता, परंतु आताची परिस्थिती बघतो की ज्या वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येते, युद्धप्रसंग येतो आणि आपण काही न करता परमेश्वराला शरण जातो आणि परमेश्वराचा मार्ग अवलंबतो, त्यावेळेस आपले शत्रू आपल्या पायाखाली परमेश्वर दिल्याशिवाय राहत नाही आणि आपली लढाई तो स्वतः लढतो. कारण स्तोत्र 37 पण परमेश्वर म्हणतो की तुम्ही काय करा, माझ्या मार्गाचं अवलंबन करा आणि मी तुमचे शत्रू तुमच्या पायाखाली देणार आहे. तसंच आपण बघतो की यहोशाफाटाने अशा प्रकारे केले, कारण की जर आपण देवाला शरण जातो, देवावर विश्वास ठेवतो, परंतु देव जे सांगतो तसं त्याच्या मार्गाचं आपण अवलंबन केलं पाहिजे. काही वेळेला आपल्या मनामधल्या कल्पना वेगळ्या येतात, जेव्हा देव आपल्याला सांगतो काही काही आपल्या बुद्धीला पटत नाही. या ठिकाणी परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही काहीच करू नका, तुम्ही काहीच करू नका, मी त्यांच्यावरती अटॅक करणार आहे, मी त्यांच्यावर चालून जाणार आहे, पण तुम्ही काय करा, फक्त त्यांच्यावर सामना करायला जा, पण मी त्यांच्यावरती त्या लोकांना मी हरवणार आहे, तुमचं युद्ध मी लढणार आहे, फक्त तुम्ही सामना करायला जा. आणि दुसरी गोष्ट आपण बघतो की यहोशाफाटाने युद्धाची तयारी केलेली नाही आहे, तर यहोशाफाटाने काय केलेलं आहे बघा, परमेश्वराचं स्तवन केलेलं आपण पाहतो. 18व्या वचनामध्ये सर्व लोकांनी परमेश्वराच्या समोर ते नमन केले, त्यांनी उपडे पडले देवाच्या समोर आणि नंतर त्यांनी दंडवत घातले आणि नंतर त्यांनी काय केलं बघा, की काही लेव्यांना त्यांनी स्तुती करण्यासाठी, स्तवन करण्यासाठी उभे केलेले आणि सर्वजण मिळून परमेश्वराची उच्च स्वराने स्तुती करत आहे. पुष्कळ वेळा आपण बघतो की आपल्याला वचनामध्ये असे सांगितलं जातं की कितीही प्रसंगाला आपल्यावरती काही झालं, जेव्हा आपण उच्च स्वराने देवाची उपकार स्तुती करतो, त्याच वेळेस आपल्याला आपला विजय मिळतो. पुष्कळ देवाचे दास अशा प्रकारे करतात की ज्या वेळेस त्यांच्यावर प्रसंग येतो ते काहीच करत नाहीत, तर ते परमेश्वराची उच्च स्वराने स्तुती करतात आणि स्तुती एका पुस्तकामध्ये असलेली की देवस्तुती ही स्फोटक शक्ती आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्या जीवनात कोणताही प्रसंग येऊ दे, आपण जोरात जेव्हा देवाची स्तुती करतो, मनापासून त्याची स्तवन करतो, त्यावेळेस त्याच्यामधली जी शक्ती आहे ती फार मोठी आहे आणि त्याला शैतान घाबरतो. ज्यावेळेस इस्रायल लोक कधीही जेव्हा ते त्यांचा प्रसंग यायचा आणि ते जोराने मोठ्याने हाक मारायचे देवाला आणि स्तुती करायचे, शैतान त्यांच्यापासून पळून जायचा, तो काहीच करू शकत नाही. आज या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला हेच सांगत आहे की आपल्या जीवनामध्ये काहीही हो, आपल्याला काही गोष्टी करायचे, पहिल्यांदा देवाला शरण जायचं आहे, देवाच्याच मार्गाचं अवलंबन करायचं आहे, त्यांनी जी आज्ञा केली ती जशीच्या तशी करायची, ती आपल्याला पटो किंवा नाही पटो. या ठिकाणी पण आपण बघतो यहोशाफाट आणि सगळे लोक चालून गेलेले आहेत, जिथं देवाने त्यांना सांगितलेलं आहे तिथे ते चालून गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी युद्ध केलेलं नाही आहे, त्यांनी स्तवन केलेलं आहे, त्यांनी स्तुती आराधना केलेली आहे. आणि इतकंच नव्हे की त्या ठिकाणी आपण बघतो की उच्च स्वराने ते स्तुती करत करत जाऊ लागले आणि त्याच्यामध्ये जाता जाताच यहोशाफाट त्यांना काय म्हणाला की अहो यहुद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल आणि त्याच्या संदेष्टावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. या ठिकाणी आपण बघतो की यहुदी आणि यरूशलेम निवासीमधले पुष्कळ लोक आहेत. काही जण भित्रे असतील, काहींचा विश्वास कमी असेल, काही अल्पविश्वासी असतील, काही अशा लोकांना धीर देण्याचं काम या ठिकाणी यहोशाफाट करत आहे. आणि आपण बघतो की काही दिवसांपूर्वी तर तो फार भित्रा होता, घाबरत होता, परंतु ही शक्ती त्याला कुठून आलेली आहे की त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे, त्याच्या मार्गाचा अवलंबन केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, विश्वासाने येणारच जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य यहोशाफाटामध्ये आलेलं आहे. आणि यहोशाफाट हा सर्वांचा लीडर असल्यामुळे त्याला आपल्या त्या सर्व लोकांना कुमक देणं आवश्यक आहे, काही भित्र्या लोकांना वारंवार सांगणं आवश्यक आहे. म्हणून तो त्यांना म्हणाला की तुम्ही काय करा, आता काहीच तुम्ही दुसरा विचार करू नका, तर तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे काय होईल, तुम्ही खंबीर व्हाल. आणि खरोखर आपल्या जीवनात जेव्हा प्रसंग येतात, परिस्थिती येते आणि आपण देवावर विश्वास ठेवतो, लागलीच आपल्याला एक प्रकारचं धैर्य येतं, सामर्थ्य येतं आपल्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या संदेष्टावर विश्वास ठेवा, म्हणजे पुष्कळ वेळा
देव त्याच्या संदेष्टाद्वारे वचन पाठवतो, आपल्यासाठी पाठवतो, आपल्यासाठी वैयक्तिक असा संदेश पाठवतो. आणि पुष्कळ वेळा परमेश्वर त्याच्या वचनाच्याद्वारे आपल्याशी वैयक्तिक रीतीने बोलतो आणि ते त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. पुष्कळ प्रसंगातून जात असताना ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आपल्या त्या पर्टिक्युलर परिस्थितीसाठी परमेश्वर आपल्यासाठी वचन पाठवतो आणि त्या वचनावर आपण जेव्हा विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण खरोखर यशस्वी होतो. आपण ते विश्वास ठेवतो, नाही आता मला देवाने हे वचन दिलेलं आहे. पुष्कळ आपण बघतो की ज्यांना करोनाबाधित लोक होते त्यांना परमेश्वराने वचन दिलं की मी तुम्हाला बरं करीन, आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि आपण बघतो की त्या करोनाला लढा देऊन ते बाहेर आलेले आहेत. आणि याविषयीचे अनेक साक्षी लोकांनी दिलेले आहेत. म्हणजे जिथे सर्व लोक हात टेकतात, डॉक्टर देखील हात टेकतो, तिथे जर आपण प्रार्थना केली, ते सुद्धा युद्धप्रसंग आहे, मरणाचा प्रसंग आहे, त्या ठिकाणी पण लोकांनी परमेश्वराची प्रार्थना केलेली आहे, देवाला शरण गेलेले आहेत आणि देवाने त्यांना वचन दिल्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्यातून ते बाहेर आलेले आहेत. म्हणजे हा त्यांच्यासाठी युद्धप्रसंगापेक्षा कमी प्रसंग नाही आहे, हा सुद्धा मरण्याचा अनुभवातून ते बाहेर आलेले आहेत. असे अनेक प्रसंग आपल्या पण जीवनात येतात आणि आज पण आपण बघतो की जगामध्ये ही सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आज पण आपण परमेश्वराला शरण जात आहोत, आपण प्रार्थना करत आहोत की प्रभू हे सगळं हटव, आणि आपल्या देवावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की देव हे सर्व गोष्टी हटवल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण बघतो की 21व्या वचनामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की काही लोकांना त्यांनी खास आराधना करण्यासाठी पावित्र्याने मंडित करून वेगळे असं राखलेलं आहे की त्यांनी काय करायचं, फक्त ते आराधना करत चालणार आहे. युद्धासाठी चाललेले आहेत बघा, पण त्यांनी शस्त्र वगैरे काही नाही आहे, ते आराधना करत चाललेले आहे. युद्धाचं शस्त्र त्यांचं काय आहे, देवाची स्तुती आराधना, आणि ते मोठ्याने करत त्या दिशेने ते चाललेले आहे. तर आपण पुढचा वेळ पास्टर नितीन यांच्याकडे देऊ. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. आज इयोब याचा 42वा अध्याय आणि 10वं वचन आपण वाचू. इयोब याचा 42 अध्याय आणि 10वं वचन. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. या ठिकाणी आम्ही पाहतो की इयोब आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करते. आज आपल्याला परमेश्वर एक गोष्ट दाखवते की आम्ही कोणाकोणासाठी प्रार्थना करतो. आपण पाहिलं दरवेळेस आपण आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी, लेकरांसाठी, म्हणजे आपल्या लोकांसाठीच स्वकेंद्रित असं आपण हे करतो. माझ्यासाठी, मला भेटलं बस झालं, माझ्या मुलांना भेटलं बस झालं. परंतु आम्ही या ठिकाणी पाहतो की इयोबाने एवढा दुःख त्या ठिकाणी असताना, एवढं त्याचं सर्व नष्ट होत असताना, एवढं त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की वेदना असताना, दुःख असताना सुद्धा आपल्या स्वतःसाठी त्या ठिकाणी प्रार्थना नाही करते, आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करते. प्रेज द लॉर्ड. परत आम्ही या ठिकाणी पाहतो आणखीन एक उदाहरण आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी प्रार्थना केली नाही. त्या ठिकाणी वधस्तंभावर असताना सुद्धा आपल्या स्वतःसाठी प्रार्थना केली नाही, तुम्हाला याच्यातून सोडो, तुम्हाला असं कर तसं कर. तर आम्ही त्या ठिकाणी पाहतो या सर्व लोकांसाठी प्रार्थना केली, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहे यांना समजत नाही. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो त्या वधस्तंभावर असतानासुद्धा आपल्या स्वतःसाठी त्यांनी प्रार्थना केली नाही, सर्व लोकांसाठी प्रार्थना केली. आणि आजही आम्ही पाहतो की स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलेला असताना तो प्रत्येकासाठी मध्यस्थी करते, म्हणजे प्रार्थना करते. आम्हाला या ठिकाणी परमेश्वर एक गोष्ट दाखवते, प्रार्थना आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची. प्रेज द लॉर्ड. स्वतःसाठी आपण प्रार्थना करतो, ठीक आहे, परंतु आपल्या मित्रांसाठी, आपल्या शेजारी लोकांसाठी, आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी आम्हाला प्रार्थना करायला पाहिजे. आणि हे परमेश्वर या ठिकाणी आपल्याला दाखवते. बघा, त्याने मित्रांसाठी प्रार्थना केली, परंतु परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही पाहतो आपल्या दुःखाकडं त्याने पाहिलं नाही, मित्रांकडं पाहिलं, मित्रांसाठी प्रार्थना केलेली आणि परमेश्वराने त्याच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. बघा, परमेश्वराला त्याने प्रार्थना केली नाही, माझं जे होतं त्याच्यापेक्षा दुप्पट दे. आज आम्ही या ठिकाणी पाहतो की आपण प्रार्थना करतो स्वतःसाठी, आपल्या लोकांसाठी. आम्हाला
जे आज आहे त्याच्यापेक्षाही दुप्पट दे, अनेक पटीने दे, असं आपण प्रार्थना करतो. परंतु आम्ही या ठिकाणी पाहतो त्याने मित्रांसाठी प्रार्थना केली. तर या ठिकाणी आपल्याला एक पाहायला मिळतं, एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तर परमेश्वर आमच्या स्वतःचा आधी विचार करतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आमचं दुःख असू द्या, आम्हाला संकट असू द्या, आमच्यामध्ये अनेक प्रकारचे बंधन असू द्या, सर्व बंधन त्या ठिकाणी परमेश्वर तोडतो. आम्ही या ठिकाणी पाहतो प्रार्थना करत असताना आधी आपल्याला विचार असा येतो, कधी कधी सैतान हे करतो, अरे तूच आजारी आहे आणि तू काय दुसऱ्या लोकांसाठी प्रार्थना करतो, तुझ्या घरामध्येच अशा प्रकारची परिस्थिती आहे, तू काय दुसऱ्या लोकांसाठी प्रार्थना करतो. परंतु आम्ही या ठिकाणी पाहतो की आपल्याला परमेश्वर इथं दाखवते आपल्या मित्रांसाठी, शेजाऱ्यांसाठी, सर्व लोकांसाठी आपल्याला प्रार्थना करायची. आणि आम्हाला माहिती आहे की परमेश्वर आपल्या सर्व गरजा त्या ठिकाणी पूर्ण करतो. आम्हाला जे काही पाहिजे ते सर्व काही माहिती आहे, परंतु आम्ही आपल्या स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी प्रार्थना करायला पाहिजे. आज पण आम्ही पाहतो जग या महामारीने त्रस्त आहे, अनेक लोक घाबरलेले आहे. मागच्या दिवसामध्ये टाटामध्ये काम करणाऱ्या लोकांनी प्रार्थना करण्यासाठी सांगितलं होतं, पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. आणि रवी नाईक म्हणून आहे, त्यांनी पण प्रार्थनेसाठी विनंती केली होती, माझ्यासाठी, माझी पत्नी अंजू म्हणून आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आता तो पॉझिटिव्ह आला म्हणजे पत्नी पण पॉझिटिव्ह येणार, अशा प्रकारे अवस्था होती. परंतु त्याची पत्नी जी आहे ती नेगेटिव्ह आली. आपण प्रार्थना केली आणि ज्या त्यांच्या स्टुडंट होत्या 2, त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली. पॉझिटिव्हचे ते नेगेटिव्ह आले, म्हणजे 3 रिपोर्ट जे आहे ते परमेश्वराने नेगेटिव्ह केले. आता जे ब्रदर त्यांना जे खोकला होता तो सुद्धा कमी कमी होते. परमेश्वर कार्य करणार आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो बघा, आपण आपल्या लोकांसाठी प्रार्थना करायला पाहिजे. आपल्या देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करायला पाहिजे. जे विश्वास नाही ठेवत त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करायला पाहिजे, कारण त्यांना पण कळायला पाहिजे की यांचा देव जिवंत देव आहे. आणि आतापर्यंत ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना केली, ते करोनाने बाधित असो किंवा एड्सने बाधित असो, अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या रोगाने त्रस्त झालेले लोके, अर्धधड गेलेले लोके, अनेक प्रकारचे वेगवेगळे आजार आहे जे बरे करू शकत नाही कोणी. डॉक्टर सगळे त्यांचे उपाय करून थकले. त्यावेळेस आम्ही पाहतो की त्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवला, ते प्रार्थनेसाठी आले, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली. अशा बऱ्याच साक्षी परमेश्वराने दिले आणि आज ते लोक जिवंत आहे. प्रेज लॉर्ड. तर प्रभूच्या नावाला धन्यवाद. परमेश्वर आपल्याला या ठिकाणी एकच गोष्ट दाखवते, प्रार्थना आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस प्रार्थना करू त्यावेळेस परमेश्वर आमच्या प्रार्थनेला त्या ठिकाणी उत्तर देणार आहे आणि आमच्या मदतीला धावून येणार आहे. आणि आज आम्ही पाहतो आम्हाला जे काही पाहिजे ते सर्व काही परमेश्वर देणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज आपण प्रार्थना करू आपल्या सर्व राज्यासाठी, आपल्या देशासाठी, सर्व जगातील लोकांसाठी, की परमेश्वराने या महामारीतून परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं, पॉझिटिव्हमध्ये निगेटिव्ह करावं. आज आम्ही पाहतो की 50% बरे होण्याचा दर आलेला आहे. हे सर्व परमेश्वराची दया. आपण जसं प्रार्थना करू तसं परमेश्वर आपल्याला उत्तर देईल. प्रार्थना करू. प्रभूजी, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवपा, तुझे आभार आणि उपकार मानतो. खरोखर प्रभूजी आम्ही प्रार्थना करतो देवपा, मित्रांसाठी, आमच्या नातेवाईकांसाठी, आमच्या लोकांसाठी, प्रभूजी सर्व राष्ट्रासाठी, परमेश्वर पित्या देशासाठी, सर्व जगासाठी. प्रभूजी तू आमची प्रार्थना ऐकणारा देव. प्रभूजी परमेश्वर पित्या आमची उत्तरं देणारा देव देवपा, प्रार्थनेची उत्तरं देणारा तू जिवंत देव. खरोखर प्रभूजी अनेकांच्या जीवनात अद्भुत कार्य केलं प्रभूजी प्रार्थनेद्वारे. अनेकांच्या घरामध्ये देवपा तू शांती दिली, अनेकांच्या घरामध्ये सर्व व्यसनं सोडले प्रभूजी, अनेकांच्या घरामध्ये देवपा सर्व प्रकारचं भांडण तंटा देवपा तू दूर केलं प्रभूजी. अनेक प्रकारे प्रभूजी घरांमध्ये देवपा सैतानाने आलेल्या प्रभूजी त्या ठिकाणी सत्ता गाजवली होती. सैतानाने त्यांना गांजून टाकलं होतं प्रभूजी, त्यांना त्यांच्या हातामध्ये प्रभूजी सैतानाने घेतलं होतं. त्या प्रत्येकाला देवपा तू सोडवलं सैतानाच्या बंधनातून. तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवपा. आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व मित्रांसाठी प्रभूजी, प्रत्येकाला तारणाचा अनुभव दे, प्रत्येकाला तू जिवंत दे देवपा, याची खात्री दे देवपा. प्रत्येक जण प्रभूजी आमच्यासाठी आमच्याकडे विनंती करत आहे, रिक्वेस्ट करत आहे प्रार्थनेसाठी देवपा.
ज्या ज्या प्रत्येकाने प्रभूजी विनंती केली त्या प्रत्येकाला देवपा तू स्पर्श कर. त्या सर्वांची नावं देवपा तू ओळखतोस प्रभूजी, सर्वांना ओळखतो प्रभूजी, त्यांची नावं तुला माहिती आहे प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो त्या प्रत्येकाला देवपा त्या आजारातून, त्या समस्येतून, या महामारीतून देवपा तू वाचव आणि देवपा तुझं गौरव दे प्रभूजी. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, अनेक लोक देवपा मरत आहे प्रभूजी, त्या प्रत्येकाकडे देवपा तू लक्ष दे देवपा, स्पर्श कर प्रभूजी तुझ्या रक्ताळलेल्या हाताने प्रभूजी, तुझ्या सामर्थ्याने देवपा तू त्या ठिकाणी कार्य कर आणि तू दाखवून दे. खरोखर तू जिवंत देवे, प्रार्थना ऐकणारा दे देवपा. आज आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकाला स्पर्श कर प्रभूजी, प्रत्येकाला तुझ्याकडे आकर्षित कर प्रभूजी. तू आकर्षित केल्याशिवाय तुझ्याकडे कोणी येऊ शकत नाही प्रभूजी. त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष दे, अद्भुत चमत्कार कर प्रभूजी, आणि त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवा म्हणून देवपा तू अनुग्रह कर. आतापर्यंत कृपा पुरवली प्रभूजी, तुझ्या आभार मानतो. या वचनाद्वारे देवपा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभूजी. त्यांच्या जे काही समस्या असतील, बंधनं असतील, अडचणी असतील, येशूच्या नावाने दूर कर प्रभूजी, आणि त्यांना सुद्धा देवपा कळू दे की तू जिवंत देव, तू प्रार्थना ऐकणारा देव. प्रार्थना ऐकली पाहिजे, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सर्व मान महिमा गौरव पाहिजे तुला येतो, येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.